नमस्कार, केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद श्रीरामपूरमध्ये दिसली. अमोल साबणे म्हणाले, निवडणुकांसाठी सज्ज. राष्ट्रीय समाज पक्षाच्या श्रीरामपूर तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूर येथील व्हीआयपी गेस्ट हाऊस सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत संघटन बळकटी, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन तसेच आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय डॉक्टर प्रल्हाद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व माननीय सय्यद बाबा शेख, राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला. कार्यक्रमाला श्री नानासाहेब जुंधारे, जिल्हा संपर्क प्रमुख, श्री नंदकुमार खेमनर, जिल्हाध्यक्ष, श्री मुन्नाभाई शेख, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, श्री इनायत अत्तार, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, तसेच सौ वंदनाताई आदाव, तालुका अध्यक्ष महिला आघाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अमोल साबणे यांची अहिल्यानगर लोकसभा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी संदीप विश्वंभर, बाळासाहेब ढाकणे, गणेश सोनवणे, शकील पठाण, विनोद शिरसाठ, आनंद म्हसे, गिरीश पाटोळे, मनोज शिकरे, तुषार महिरे, सनी मेमन, शिवाजी शिंदे आणि राहुल हिवाळे यांनाही विविध पदांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या बैठकीला पांडुरंग जायभाय साहेब, अर्जुन महाले, विकास निर्मळ, भीमा महाले, नितीन त्रिभुवन, नारायण नांगळ, नवनाथ धनवटे, रतन बागुल, अक्षय शिरसाठ, गणेश महिरे, राजेंद्र शर्मा, बाळू भालेराव, किरण गायकवाड, रामभाऊ दातीर, शक्ती सिंग, श्रीकांत नवले, मोहम्मद पठाण, इम्रान शहा, शोएब शहा, शब्बीर पटेल, निखिल दरेकर, महेंद्र पवार, मनोहर पवार, सतीश जामदार, लक्ष्मण बनसोडे, अशोक जायभाय, राहुल थोरात, दिनकर साळवे, निलेश अहिरे, लुडिया चव्हाण, रामनाथ बडे आणि संदीप शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल साबणे यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत राष्ट्रीय समाज पक्षाची संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच पुढील सर्व निवडणुकांमध्ये पक्ष अधिक ताकदीने सहभागी होऊन यश मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी अमोल साबणे यांच्या कार्याचे कौतुक केले. अमोल साबणे यांनी पक्षासाठी केलेले काम आम्ही जवळून पाहिले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत, असे सांगत त्यांनी पुढील काळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी आवाहन केले. या बैठकीला नायगाव, नाऊर, जाफराबाद, निपाणी, वाडगाव, राहुरी, शनी शिंगणापूर, सोनगाव तसेच श्रीरामपूर शहर या भागांतून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. त्यामुळे परिसरात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट दिसून आले. ब्युरो रिपोर्ट, केएनएच न्यूज 24.